आज नाशिकच्या तपोवन येथील झाडांच्या मुद्द्यावरती मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। महापालिकेवरती हा मोर्चा आलेला आहे आणि अमित ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा मोर्चा जो आहे तो महापालिकेवरती आलेला आहे। साहेब, आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, तुम्ही जे उपस्थित आहात काय सांगा कशाबद्दल? आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, तुम्ही जे उपस्थित मला वाटतं हे मोर्चे अनेक दिवस अनेक महिने चालू होते, निवडणुकीच्या आधी पण चालू होते। जो एक जबाबदार मंत्री येऊन बोलला की आम्ही झाडं कापणारच। मागच्या काही दिवसांपासून हे जे आंदोलन चालू आहे, महापालिका प्रशासन अद्याप भूमिका, त्याच्यामुळे आज आम्ही आयुक्तांना भेटायला आलोय आणि मला वाटतं की नाशिककरांच्या इकडच्या रहिवाशांच्या नेतृत्वाखाली आलोय। त्याच्यामुळे आम्हाला बघायचं आहे की आता आयुक्त काय बोलतात, कारण आपली मागणी काय असते? इकडे झाडं कापायची नाहीत, ही एकच मागणी आहे आणि खूप गंभीर मागणी आहे आणि खूप सोप्या पद्धतीने ते करू शकतात। की कशाला कापायचे? तुम्हाला 1600 झाडं कापून करायचं काय? साधुग्राम करायचं आहे। आम्ही पण कुंभमेळा केला आहे आमच्या काळात, साधू संतांची काळजी घेऊन केलं आहे, एकही झाड नव्हतं कापलं। आता तुम्हाला 1600 झाडं कापायची गरज काय पडते? आणि बरं, कुंभमेळा झाल्यानंतर ती जमीन कोणाच्या कशात घालणार आहात हे पण सांगा ना आम्हाला। पण कुंभमेळा मंत्री नाशिकमध्ये काही ठिकाणी झाडं सुद्धा लावतायत नवीन, कुठे लावतायत तीच माहिती घ्यायला आलोय आम्ही। तुम्ही कुठची झाडं कापताय, किती वर्षापूर्वीची झाडं कापताय हे आम्हाला माहिती पाहिजे ना। अशा पद्धतीच्या मागण्या आहेत आणि ह्या सगळ्या मागण्या घेऊन आज या मोर्चाचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे आणि अमित ठाकरे या मोर्चाला उपस्थित आहेत आणि कुठल्याही पद्धतीचं झाडं कापू नका अशा पद्धतीची मागणी आहे। त्यामुळे या सगळ्या मुद्द्यावरती आता प्रशासनाची काय भूमिका असणार आहे हे बघणं महत्त्वाचं असेल। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।